सचिन पेडणेकर पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. चला सामन्याला सुरुवात करूया. आणि बघा मित्रांनो, दुर्भाग्य म्हणजे ज्याचा फोटो वॉल ऑफ फेम वर दिसतोय तो प्लेअर इंजर्ड आहे. त्याला दुखापत झाली आहे. येतोय का मैदानामध्ये खेळायला बॅटिंग करण्यासाठी याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. चला दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या ग्रुपचा शेवटचा सामना, जो जिंकेल तो प्री क्वार्टर फायनल मध्ये जाईल. सचिन पहिला बॉल, किरण भोईरला रॉंग वन टाकला होता. बॅक ऑफ द हँड टाकलेला हा बॉल, रनआउटची संधी आहे. पाहूया पंच काय इशारा करतायत. नॉट आउट, एक धाव मिळाली. चिकी सिंगल, एका धावेने आपल्या संघाचं खातं खोललंय किरण भोईर यांनी. किरण भोईर हे मोठं नाव आहे. ठाणे शहर असो, विटावा गाव असो, सगळ्या ठिकाणी हा खेळाडूने आपली छाप सोडली. आणि आता 40+ मध्ये आपल्या नावाचा डंका सुरू आहे टेनिस क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा स्लोवर वन टाकला होता. आता मात्र करणला स्क्वेअर लेग रिजन मध्ये ही एक धाव मिळते. करण अर्जित करेल. एका धावेने करणने सुद्धा आपलं खातं उघडलंय. धावसंख्या झाली आहे 2 चेंडू 2 धावा. दोन चेंडू 2 धावा. आता मात्र जोरात टाकलेला बॉल होता. चांगला बॉल होता. हलक्या हाताने खेळून काढलं. पॉइंट रिजन मध्ये एक धाव इथे मिळाली. 3 चेंडू 3 धावा धाव फलकावर. तीन चेंडू 3 धावा. सचिन याचा चौथा बॉल. सामोरं जातील करण. शॉर्ट बॉल होता. समोरच्या दिशेमध्ये खेळाडू येत आहेत. कोणती चूक होणार नाही. विकेटचं पतन. पहिला झटका. करण बॅक टू डगआउट. धनवाडीचे कल्पेश उर्फ मारियो. कल्पेश यांना सुवर्ण संधी. कल्पेशने जर षटकार मारला तर आपली मातोश्री कडून 500 रुपयाचं पारितोषिक. चार चेंडू 3 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक सुरू आहे प्रगतीपथावर. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त एक खेळाडू. पमू कोळी यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक.
इथे मात्र वाईड येतोय. अवांतर धाव, ऑफस्टम्पच्या बराच बाहेर टाकलेला बॉल होता. वाईडच्या स्वरूपात ही एक धाव मिळाली. एका धाव्याने धावसंख्या झाली 4 चेंडू 4 धावा. मारियो स्ट्राईक एंडवर येतोय. 4 बॉल 4 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सचिन पुन्हा एकदा जातील आपल्यापासून दूर जाताना, कॉमेंट्री बॉक्स पासून दूर जाताना. शॉर्ट बॉल होता, चांगला पुल केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल 2 धावा मिळतील बॅटर मारियोला. खातं उघडलंय मारियोने 2 धावेने. 2 धावेने धावसंख्या झाली आहे 6. लास्ट बॉल आहे ओव्हरचा. धन्यवाद डीजे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. पुल केलाय. इथे मात्र मैदानामध्येच आहे चेंडू, म्हणजे एकच धाव मिळेल. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस लकी स्टार संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 7 धावा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 7 या धावसंख्येवर पोहोचली आहे. दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजीसाठी सुमित. सुमित राईट आर्म राऊंड द विकेट होतोय पंचांच्या उजव्या बाजूने. LBW ची अपील केली होती, पंचांनी उचलून धरली आहे. फलंदाज होतोय बाद. कल्पेश बॅक टू डगआउट. थँक्यू सो मच ऋषी वैद्य सर, योगेश वैद्य सर आणि राहुल जाधव सर. वेळात वेळ काढून आलात आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी, व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू डीजे. बघा, ज्याचा फोटो वॉल ऑफ फेम मध्ये आहे तो फलंदाज स्ट्राईक एंडवर आलाय. दुखापत झालीये तरीही फलंदाजीसाठी मैदानात उतरलाय. जिद्द चिकाटी काय असते ते दाखवून देतोय. संघ कुठेतरी अडचणीत आहे आणि त्या अडचणीतून बाहेर काढण्याचं काम करण्यासाठी आलाय ऋषिकेश मोकाशी.
ऋषिकेश यांना सुवर्ण संधी. जर षटकार मारला 500 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिक बरंच लागली आहेत, तर आम्ही ज्यांनी लावले त्यांची नावं तुम्हाला नंतरच सांगू, षटकार आल्यानंतरच सांगू, तर तेव्हा मजा येईल. 2 धावा. ऋषीने खातं उघडले 2 धावेने. ऑन साइडला चांगला फटका, बैठक शॉट. 2 धावा इथे मिळाल्या. ऋषीच्या बॅटमधून या 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. तीन चेंडू झाले. 3 चेंडू धावफलकावर धावा लागल्यात 11. 3 बॉल 11 धावा. दुसरं षटक सुरू आहे. आपले मातोश्री यांच्याकडून पारितोषिक ऋषिकेश मोकाशीला. षटकाराला इथे बघा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. 2 बॉल 2 धावा आल्या. त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं, बांधलं ऋषीला. 4 चेंडू 11 धावा धावफलकावर लागल्यात. इथून जर 4 धावा बनल्या तर 15 धावा होऊ शकतात 12 बॉलमध्ये. आणि मला असं वाटतं ऋषी त्याच्या शोधातच असेल. शॉर्ट बॉल होता. ऑफ साईडला शफल होऊन पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलाय हा बॉल. 2 धावा इथे मिळतील ऋषीला आणि लकी स्टार संघाला. धावसंख्या झाली आहे 13. लास्ट बॉल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटची संधी. 1 धाव मिळाली आहे. षटक संपलंय. 2 षटकाचा खेळ समाप्त. लकी स्टार संघाची धावसंख्या झाली आहे 2 षटकाच्या अखेरीस 14 धावा. खेळ बाकी आहे. तिसरा षटक सुरू आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टंपिंग होईल. पंचांचा इशारा. विकेटचा पतर ऋषिकेश डगआउट मध्ये दिसेल.
षटकाराच्या शोधात होते, स्टेप आउट झाले आणि स्टंपिंगचा शिकार झाले. चांगलं स्टंपिंग आपल्याला पाहायला मिळालं. आता मोनिश पाटील ताबडतोड फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवर. खूप लवकर यावं लागलं मोनिशला मैदानामध्ये. धावसंख्या स्थिरावली 14. चेंडू झाले 2. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तब्बल 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे इथून. फुल टॉस बॉल विकेट करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ मध्ये येतोय. एकच धाव मिळते. एक धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे 15. विकेट केलाय. खेळाडू आहे. विकेटचं पतन होतंय का? हा जेल सुटला. ओ माय गॉड, कोणाचा जेल सोडलाय? किरण यांचा हा जेल सुटलाय. एक धाव मिळाली. धावसंख्या झाली आहे 16. किरणचा जेल किती महाग पडेल येणारी वेळ सांगेल. चांगला फटका आहे. कव्हर्सच्या वरून खेळलेला मोनिश पाटील याच्या बॅट मधून येत आहे 2 धावा. धावसंख्या झाली 18. चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 5. एक लास्ट बॉल बाकी आहे. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 18. सरळ बॅटने मोनिशच्या बॅट मधून पहिला षटकार या मॅचचा. धावसंख्या झाली 24. धावसंख्या झाली आहे 24. 3 ओव्हर नंतर 24 धावा. चोवीस धावा झाल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज दिनेश. त्याचप्रमाणे माननीय संदीप पाटील साहेब यांचं आगमन झालंय व्यासपीठावर. साहेब तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. किरण भोईर पहिला बॉल डॉट बॉल येतोय. पहिला बॉल डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं मॅन ऑफ द सिरीज वॉल ऑफ फेम मध्ये फोटो आपण पाहतोय ऋषिकेश मोकाशीचा डगआउट मध्ये परतलाय. परंतु या स्पर्धेमध्ये जे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी असणार आहे त्यांना स्मार्ट टीव्ही मिळणार आहे आणि तो टीव्ही
हिराबाई गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री संदीप गोपीनाथ पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचप्रमाणे जो ते पारितोषिक पटकावेल त्याचा फोटो पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये लावण्यात येईल 2026 मध्ये. मोनिश स्ट्राईकला एक षटकार आलाय मोनिशच्या बॅट मधून. हा चांगला वाईड यॉर्कर पकडून टाकलेला हा बॉल होता. डॉट बॉल येतोय दिनेश कडून. जर आपण पाहिलं धावसंख्या तर धावसंख्या झाली आहे 3 चेंडू 25 धावा. 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. लागोपाठ 2 चेंडू डॉट आलेत. 3 बॉल 25. पुढील चेंडू पुन्हा एकदा मोनिश सामोरे जातील. फुलटॉस बॉल आणखी एक षटकार. मोनिशच्या बॅट मधून दुसरा सिक्सर. शेवटचे 2 बॉल अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. तुफानी पारी मोनिशने खेळली आपल्या संघासाठी. शॉर्ट बॉल पुल केलाय. 2 धावा इथेही जोडल्या जातील. धावसंख्या झाली 33. मोनिश पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय. लकी स्टारचा हा स्टार आहे. बरेच वर्ष शांत होता. काय टाइम वर चमकलाय हा स्टार, हा सितारा. टॉप ऑर्डर आज फेल गेली पण मिडल ऑर्डर मध्ये आला मोनिश आणि एक्सपिरियन्स पणाला लावला. लास्ट बॉल पाहूया. पंच वळतायत, इशारा करतायत. वाईट बॉल. आणखीन एक चेंडू टाकावा लागेल. धावसंख्या झाली आहे 34 रन्स. लास्ट बॉल. मिस टाइम स्ट्रोक. पण मिस टाइम स्ट्रोक सुद्धा 2 धावा देऊन जातील. धावसंख्या झाली आहे 36 आणि जिंकण्यासाठी लक्ष ठेवलंय फायटर 11 संघासमोर 37 धावसंख्येचं. डीजे थँक्यू डीजे. पुढील इनिंगचं धावतं समालोचन घेऊन येत आहेत तुमच्या समोर कृतिकेश. तुमच्या समोर येत आहेत. ओव्हर टू यू कृतिकेश. थँक्यू प्रशांत. हॅलो हॅलो.
एच डी घे. तुला बोललो ना उद्या फायनलला पोहोचवतो तर पोहोचव. पुढच्या वर्षी तिथं माझा फोटो लावून दाखव. उद्या काय बाई तू माझ्या बघ ना. बघ काय बोल. 37. 37. धन्यवाद डीजे. आता सुरू असणारा सामना लकी स्टार विरुद्ध फायटर 11. थोडासा अडचणीत सापडला होता लकी स्टार 11 हा संघ, परंतु मोनिश पाटील यांनी एक सुंदर अशी उत्कृष्ट फलंदाजी करत आपल्या संघाला 37 धावसंख्येपर्यंत मजल मारून एका फायटिंग स्कोर पर्यंत पोहोचवलंय. चिराग कोळी, थोडे पॉइंटला जे खेळाडू आहेत त्यांना मागे घ्या ना. कल्पेश मुकोश यांचं लकी स्टार इलेव्हन या संघाकडून प्रथम षटक घेऊन येतो तो करण. त्याला सामोरे जाईल तो एक तडाखेबाज फलंदाज सागर. राईटम राऊंड विकेटचा मारा करताना करण यांचा पहिला चेंडू. पहिला चेंडू मोठा हादरा बसतोय तो फायटर 11 या संघाला सागर याच्या स्वरूपात. नवीन फलंदाज आलाय तो फायटर 11 या संघाचा प्रतीक. करण यांचा पुढील चेंडू सामना करेल तो प्रतीक. राईटम राऊंड विकेटचा मारा करताना करण. फुल टॉस टाकलाय चेंडू. खूपच सुंदर असा पटकावला तो मिड विकेटच्या दिशेने. पंचांचा 2 धावेचा इशारा. त्याचबरोबर धावसंख्येचा श्री गणेश होतोय तो फायटर 11 या संघाचा. नंतर 2 धावा 1 गडी बाद. पुढील चेंडू करण्याचा ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणार चेंडू. पंचांचा स्क्वेअर मारायचा इशारा. धावसंख्यात भर. धावसंख्या ती 3.
खूपच सुंदर असा पटकावल्या कव्हरच्या दिशेने पंचांचा 2 धावेचा इशारा. धावसंख्येत भर. धावसंख्या आली ती 5 एका गाडीच्या मोबदल्यात. पुढील चेंडू करण यांचा. सामोरे जाईल तो प्रतीक. स्क्वेअर लेगच्या दिशेने पटकावला चेंडू. पंचांचा 2 धावेचा इशारा. धावसंख्यात भर. धावसंख्या आली ती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. अजूनही विजयासाठी 30 धावांची गरज. 20 चेंडू 30 धावा. लेग साइडचे बॉल बॉयज आहेत. सूरज लवकर बॉल फेकायचा मैदानात. थोडस महागडा असं षटक म्हणावं लागेल ते करण यांचं. पहिल्या चेंडूवर एक मोठा हादरा दिला होता करण याने आपल्या संघासाठी, परंतु त्यानंतर फायटर संघाने कमबॅक करत 7 धावा पटकावल्या त्या 4 चेंडूवर. पुढील चेंडू करण यांचा. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना सामोरे तो प्रतीक. फुल टॉस समोर आला चेंडू आणि हा षटकार. या इनिंग मधील पहिला षटकार. धावसंख्यात भर. धावसंख्या येते 13. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर थोडस महागडा असं षटक म्हणावं लागेल ते करण यांचं. या षटकातील शेवटचा चेंडू करण यांचा. सामोरे जाईल तो प्रतीक. ऑप्शनच्या बाहेरून जाणार चेंडू. पंचांचा स्क्वेअर मारायचा इशारा. धावसंख्यात भर. धावसंख्या आली ती 14. उंचावर मारण्याच्या प्रयत्नात पाहूया झेल होतोय का. आणि झेल बाद. दुसरा हादरा बसवतो. संघासाठी सेट झालेला बॅट्समन होता तो प्रतीक. पुन्हा एकदा कमबॅक केलं. आता विजयाचं समीकरण बनतंय ते 18 चेंडू 23 धावा. खूपच महागडा असं षटक म्हणावं लागेल ते करण यांचं, परंतु त्यांनी 2 मोठे हादरे दिलेत ते फायटर 11 या संघाला. अठरा चेंडू 23 धावा. दुसरं षटक घेऊन येतो तो अनिरुद्ध. संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं. आता पहिल्यांदा सामोरं जायला अनिरुद्ध याला समाधान. खूपच सुंदर असा पटकावलाय कव्हरच्या दिशेने. पंचांचा 2 धावेचा इशारा. धावसंख्यात भर. धावसंख्या झाली ती 16. आता समीकरण आलंय ते 17 चेंडू 21 धावा. 21 धावा 17 चेंडू. खूपच अटीतटीचा हा सामना म्हणावा लागेल तो लकी स्टार विरुद्ध फायटर. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं होतं त्या ठिकाणी फिल्डरने.
पुढील चेंडू अनिरुद्ध यांचा पहिल्यांदाच सामोरे जाईल तो रोहन. पुढील चेंडू अनिरुद्ध यांचा सामोरे जाईल तो रोहन. उंचावर मारण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी थोडस गचाड असं क्षेत्ररक्षण केलं होतं विशाल यांनी, परंतु एका धावेवर समाधान मानून घ्यावं लागेल त्या दोन्ही फलंदाजांना. आता विजयासाठी समीकरण लागले ते 15 चेंडू 19 धावा. या षटकातील 14 चेंडू अनिरुद्ध यांचा. फुल टॉस टाकलाय चेंडू, पंचांचा 2 धावेचा इशारा. धावसंख्यात भर, धावसंख्या आली आहे ती 20 धावा. 14 चेंडू 17 धावा. पाचवा चेंडू अनिरुद्ध यांचा सामोरे जाईल तो समाधान. एका धाव्यावर समाधान मानून घ्यावं लागेल ते समाधान या फलंदाजाला. या षटकातील शेवटचा चेंडू पॉइंटच्या दिशेने पटकावा चेंडू, पंचांचा 2 धावेचा इशारा. धावसंख्यात भर, धावसंख्या आली आहे ती 23 धावा. आता समीकरण आलंय ते 12 चेंडू 14 धावा. बॉल बॉयज कृपया बॉल मैदानात फेकायचे आहेत. सूरज, सरफराज, पंच चॉईस बॉल नाहीये, बॅट्समन चॉईस बॉल नाहीये, तुम्ही 2 बॉल देणार तोच. तिसरा षटक घेऊन येतोय तो नवीन गोलंदाज ऋषिकेश. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना ऋषी, मागच्या वर्षीचा मालिकावीर, थोडीशी खांद्यावर जबाबदारी घेऊनच या षटकाची गोलंदाजी करावी लागेल ते ऋषिकेश यांना.
उंचावर मारण्याच्या प्रयत्नात परंतु 2 धावा धावून काढलेल्या आहेत त्या फलंदाजांनी. पॉइंटचे खेळाडू प्रेक्षक तिथे थोडं मागे सरकायचं आहे. अकरा चेंडू 12 धावा. खूपच सुंदर असा टाकला चेंडू. पंचांचा स्वैर मारायचा इशारा. धावसंख्या पर धावसंख्या आली आहे ती 26. आता समीकरण आलंय ते 11 चेंडू 11 धावा. 11 चेंडू 11 धावा. परंतु ऋषी असा गोलंदाज आहे तो कधी सामन्यामध्ये कमबॅक करून आणू शकतो लकी स्टार 11 या संघाला. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने पटकावला चेंडू. पंचांचा 2 धावेचा इशारा. धावसंख्यात भर. धावसंख्या आली आहे ती 28. आता समीकरण आलंय ते 10 चेंडू 9 धावा. थोडासा बॅकफुटवर चाललाय तो लकी स्टार 11 हा संघ. उंचावर मारलाय चेंडू. पाहूया जेल होतोय का आणि खूपच सुंदर असं जेल पकडलाय तो कल्पेश भोईर मारूया यांनी. आणि पुन्हा एकदा मोठा हादरा बसतोय तो फायटर 11 या संघाला. आता समीकरण पुन्हा एकदा बदललं. 9 चेंडू 9 धावा. झालाय तो चंदन. आता पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी आली ती ऋषी मोकाशी यांना. समीकरण आलंय ते 9 चेंडू 9 धावा. 9 चेंडू 9 धावा. थोडीशी जबाबदारी घ्यावी लागेल ऋषी मोकाशी यांना. आठ चेंडू 8 धावा. खूपच अटीतटीचा हा सामना म्हणावा लागेल तो लकी स्टार आणि फायटर 11 संघांमध्ये. पुढील चेंडू ऋषी यांचा. सामना करतो रोहन. कॅचची संधी परंतु एक पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान मानून घ्यावं लागेल ते रोहन आणि चंदन यांना. आता समीकरण आलंय ते 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावा. जर हा निर्धाव चेंडू आला तर 6 चेंडू 7 धावांचं समीकरण होऊ शकतं. पुढील चेंडू ऋषी यांचा. सामना करेल तो चंदन. तिथं झेलची संधी होती किरण भोईर यांना आणि एका धावेवर समाधान मानून घ्यावं लागेल ते चंदन यांना. आणि आता समीकरण आलंय ते 6 चेंडू 6 धावा. आणि नवीन गोलंदाज आलाय तो मोनिश पाडेल उर्फ मोन्या.
आता थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे ते प्राईड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार. 10च मिनिटांमध्ये त्यांचं या विटाव्याच्या शाहीर दामोदर क्रीडा नगरीमध्ये आगमन होणार आहे. प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार. खूपच नक्कीच कृतिकेश मोलाचा क्षण आहे आपल्या विटावकरांसाठी, कारण की विटाव्यामध्ये जेवढे नवतरुण आहेत भावेश पवारचे फॅन आहेत. पवार पॉवर बघायची आज आपल्याला. भावेश पवारचं आगमन होणार आहे. प्राईड ऑफ भिवंडीचा स्टार थोड्याच वेळात आपल्या पराच्या मैदानामध्ये येणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे याच्यासाठी, आयोजकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्वप्रथम करून चालणार नाही. खूपच अटीतटीचा हा सामना. 6 चेंडू 6 धावेची गरज असतात. डीजे फायटर थोडा इलेव्हन थ्रो या दे ना, संघाला. थ्रो दे. खूपच सुंदर असा टाकलाय चेंडू, परंतु निर्धाव असा चेंडू. आता समीकरण आलंय ते 5 चेंडू 6 धावा. नक्कीच 5 चेंडू 6 धावांची गरज आहे. बघा लकी स्टार मध्ये जो स्टार खेळाडू आहे मोनिश पाटील, त्याच्या खांद्यावर धुरा आहे. फलंदाजी करण्यासाठी मोनिशने 2 षटकार आणले, मॅच मध्ये पलटवार केला. गोलंदाजीसाठी सुद्धा मोनिशच आलेत. संकट मोचक आहेत या संघाचे मोनिश. पुढील चेंडू मोनिश यांचा सामना करेल तो चंदन. पॉइंटला कट केलाय. जेलची एक संधी धाव होती पूर्ण तिथं झाली आहे. निनाद कारकरांना एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु एका धावेवर थांबवलं ते रोहन यांनी. आता समीकरण आलंय ते 4 चेंडू 5 धावा. प्रशांत काय वाटतंय, सामना दोन्हीकडे झुकतोय, एकदा लकी स्टार कडे एकदा फायटर इलेव्हन कडे. नक्कीच जर आपण पहिली इनिंगची चर्चा केली, पहिली इनिंग जर पाहिली तर मोनिश पाटील या संघाची धुरा सांभाळली. मोनिश पाटीलने फलंदाजी करताना 2 षटकार मारले, सामना 36 पर्यंत पोहोचवला. पण आता मात्र त्यांच्यावर वेळ आली आहे 4 बॉलमध्ये 5 धावा रोखण्याची. पुन्हा एकदा संकटमोचक बनतील का, की रोहन बाजी मारेल बॅटिंग करताना. 4 चेंडू 5 धावा. कट केलाय. पुन्हा एकदा थर्ड मॅन रिजन मध्ये हा बॉल जातोय. 1 धाव इथे पूर्ण होईल. सामना कंपल्सरी चेस आहे. 3 बॉल 4 धावांची गरज आहे. खूपच अटीतटीचा सामना म्हणावा लागेल तो लकी स्टार आणि फायटर इलेव्हन संघाचा. 3 चेंडू 4 धावा. 1 डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक करेल लकी स्टार टीम. 3 बॉल 4. खूपच सुंदर अशी कॅच पकडली ती लकी स्टार इलेव्हन या संघाचा जॉन्टी रोड्स म्हणजे निनाद खारकर याने. लकी स्टार असा संघ आहे शेवटच्या बॉल पर्यंत हा संघ कधी सामना सोडत नाही. आणि चांगलं उदाहरण दाखवलंय. चंदन सर पॅव्हेलियन मध्ये परत आहेत. 2 चेंडू मध्ये आता 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा. सूरज नवीन बॅटर मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर असेल. नॉन स्ट्राईक एंडवर सेट फलंदाज रोहन. थोडं लवकर करा प्लीज. 2 बॉल 4 धावांची गरज आहे. 2 चेंडू 4 धावा. प्रशांत सामना होता 6 चेंडू 6 धावा. आता सामना आलाय 2 चेंडू 4 धावा. नक्कीच म्हणजे तारीफ करावी लागेल कृतिकेश. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा देऊन एक गडी बाद केला तो मोनिश यांनी. आणि मोनिशचा कमबॅक बघा. आपण जर पाहिलं मागच्या टुर्नामेंट जर ओपन करून बघितल्या, मोनिशचा फॉर्म एवढा नव्हता, पण काय योग्य मॅचला हा फॉर्म मध्ये आलाय आणि योग्य स्पर्धेमध्ये आलाय. विटावा होळी चषक 2025 चा तरार. 2 बॉल 4 धावा. लकी स्टार 11 की फायटर 11. टेम्पररी क्लास इज परमनंट, तसंच मोनिश यांनी आज करून दाखवलंय. लकी स्टार की फायटर 11, कोण जिंकेल हा सामना, कोणता संघ प्री क्वार्टर फायनल मध्ये जाईल.
2 बॉल 4. विकेटचा बदल, क्लीन बोल्ड मोनिश पाटील. थँक्यू डीजे. मित्रांनो, मोनिश पाटीलची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल 4 धावांची गरज. बघा व्यासपीठ अख्खं रंगून आलंय. रंग तर उधळणार कारण की होळीची मॅच आहे. कृतिकेश, नक्कीच नक्कीच 1 बॉल प्रशांत. 4. 1 चेंडू 4 धावा. भावेश पवार येतोय आणि पवार पॉवर दाखवणार. भावेश नक्कीच, पण इथे मात्र 1 बॉल 4. भावेश पवारने असे सामने बरेच जिंकवलेत. तशीच साजेशी खेळी करतो तो मोनिश आपल्या संघासाठी. 1 चेंडू 4 धावा, कंपल्सरी चेज. आणि हा सामना इथे जिंकलेला आहे लकी स्टार 11. कॉंग्रॅच्युलेशन्स. टाळ्या झाला पाहिजे लकी स्टार साठी. चेक करायचं आहे दोन्ही संघांनी आणि ग्राउंडचा ताबा सोडायचा आहे. लकी स्टार संघ कुठेही जाऊ नका. त्वरित तुमची मॅच असेल. टॉस साठी या कर्णधार. ऋषी, तुम्हाला हँडशेक करूनच ग्राउंडच्या बाहेर यायचं. थोडं लाईनअप मध्ये या. फायटर 11 चला या मैदानामध्ये दोन्ही टीम हँडशेक करतील आणि ग्राउंडचा ताबा सोडतील. मॅन ऑफ द मॅच. टाळ्या वाजवत त्याला स्टेजवर आणायचंय मित्रांनो. खरंच संकट मोचक. मी विनंती करतो नटराज कारकर साहेब यांना की तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय आपल्या विटावा एक्सप्रेस मोनिश पाटील ठरतोय मॅन ऑफ द मॅच. मोनिशला विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. नटराज कारकर यांच्या शुभ हस्ते मोनिशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मोनिश पाटील काय सामना जिंकवला. 2 षटका टाइमावर आले. संकट मोचक बनून आला फलंदाजी करताना. गोलंदाजी करताना 6 बॉल 6 धावा रोखल्या. पर्याच्या मैदानामध्ये इतिहास रचला. सुरेख कामगिरी केली. बॅटिंग आणि बॉलिंग ऑलराऊंड परफॉर्मन्स. मोनिश, कॉंग्रॅच्युलेशन्स. कसं वाटतंय, काय म्हणायचंय सामन्याबद्दल? काही नाही, अजूनपर्यंत आजचा दिवस पूर्ण काढायचा आहे. अशीच मेहनत करायची आहे. दिवस स्टार्ट पहिल्यापासूनच होतो, तर परत दिवस स्टार्ट करायचा आहे, हीच फक्त इच्छा आहे. बॅटिंगसाठी जेव्हा उतरला होता मैदानामध्ये टॉप ऑर्डर पूर्णपणे ढासळली होती. सगळेजण म्हणतात लकी स्टार संघ म्हटला की टॉप ऑर्डर फेमस आहे. टॉप ऑर्डर ढसळली, पण मधल्या क्रम मध्ये आला, मिडल ऑर्डर मध्ये आला. त्यानंतर ज्या पद्धतीचे 2 षटकार आले, किरण भोईरचा एक झेल सुटला. काय माइंडसेट होतं मैदानामध्ये जेव्हा बॅटिंग करत होतास? काही नाही, आधी प्रॅक्टिस करत होतो त्या साईडला. बरं, मला असंच उभं राहून सरळ यायचं आणि मारायचं, फक्त ते काही पण होऊ दे. त्याच पद्धतीने मी बॅट वरती केली, तो बॅट मनाने जात होता बॉल, दुसरं काही नाही. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. हे होते तुमच्या समोर
मोनिश पाटील